स्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीला अभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारतातील व्यक्तिरेखा आपण गेले अनेक दिवस बघत आहोत. त्यातील 21वी व्यक्तिरेखा म्हणजे नल दमयंती. आज आपण नल दमयंतीचे आख्यान पाहणार आहोत. 12 वर्षाच्या वनवास काळात युधिष्ठिराला व इतर पांडवांना भेटायला नेहमी तपस्वी ऋषी भेटायला यायचे. एकदा असे सर्वजण बसले असताना महर्षी बृहदश्व तिथे आले. त्यांची यथाशास्त्र पूजा केल्यावर युधिष्ठिर म्हणाला, भगवान, द्यूत क्रीडेत व कूट कारस्थानात हुशार असलेल्या व फासे खेळण्यात पटाईत असलेल्या धूर्त जुगाऱ्यांनी माझे सर्व ऐश्वर्य अपहरण केले, परंतु माझी प्राणापेक्षा अधिक प्रिय असलेली द्रौपदीची भर सभेत विटंबना केली. मुने, सर्व परिवाराचा मी सर्वनाश केला, त्यामुळे मी अगदी बेचैन झालो आहे. मी माझा सर्व परिवार दुःख भोगत आहोत. माझ्यासारखा भाग्यहीन राजा या पृथ्वीवर दुसरा असेल का? किंवा आपण कुठे माझ्यासारखा राजाला कधी पाहिलं आहे किंवा ऐकलं आहे का? मुनी लगेच म्हणाले, तुझ्यापेक्षाही दुःखी राजाची कथा तुला मी आज सांगतो, ऐक. नलाचे दिव्य आख्यान, सुरम्य आख्यान आता तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मग ते सांगू लागले. निषद देशात वीरसेनाचा नल नावाचा पुत्र अत्यंत गुणसंपन्न, बलवान, रूपवान असून तो अस्त्रविद्येत पारंगत होता. तो सूर्यासारखा तेजस्वी, द्यूतक्रीडाप्रेमी, मनूसारखा धनुर्धारी होता. विदर्भ देशात भीम नावाचा भीमपराक्रमी राजा होता. त्याला अत्यंत सुंदर, हुशार दमयंती नावाची कन्या व दम, दांत आणि दमन नावाचे 3 पुत्र होते. ते खूप पराक्रमी, गुणसंपन्न आणि महान होते. एकदा नल राजा उद्यानात बसला असताना सकाळची रम्य वेळ आहे आणि सोन्याचे पंख असणारे हंसाचे कळप उद्यानात आले. ते पाहून राजा त्यांना पकडायला म्हणून निघाला. सर्व उडाले, पण एका हंसाला राजाने पकडले. हंस म्हणाला, मला सोडून द्या, मला मारू नका. अरे, तू किती सुंदर आहेस ते मी सर्वांना दाखवीन. मला पिंजऱ्यात मात्र ठेवू नका, कारण आम्ही स्वच्छंद उडणारे पक्षी आहोत. कठीण समय येता कोण कामास येतो असं म्हणतात, पण मी तुम्हाला मात्र मदत करीन. दमयंतीशी मी तुमचा विवाह लावून देईन. आणि हे ऐकून राजा खूप खुश झाला, कारण जेव्हा विदर्भातून व्यापारी किंवा ब्राह्मण येत त्यावेळेला दमयंतीच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन ते करायचे व त्यांनी दमयंतीशी विवाह करायचं ठरवलं. ते वर्णन ऐकून हंस म्हणतो, मानस सरोवरातील आम्ही हंस आहोत. आम्ही लोकांचे मन बरोबर ओळखतो. सोड मला, पण तू माझं काम केलं नाहीस तर? असं होणारच नाही. मी शब्द दिला म्हणजे काम निश्चित होणारच. हा लौकिक हंस आहे असं नाही. भीष्मांच्या निर्याणाच्या वेळी अनेक हंस आले होते. मोठमोठ्या ऋषींनी हंसाचे रूप घेतले होते. जसे काकभूषणी ऋषींनी कावळ्याचे रूप घेतले होते ना, तसंच आता हा हंसाला नलाचे महत्त्वाचे काम करायचे असल्याने तो विदर्भ देशाला जायला निघाला. इतर हंसांनाही त्या हंसाने बरोबर घेतले व जिथे दमयंती फिरायला जायची तिथे सर्व हंस आले. त्या सुंदर हंसांना पाहून दमयंतीच्या मैत्रिणी त्यांच्या मागे धावल्या. नलाचा दूत म्हणून गेलेल्या हंसाने हुशारीने दमयंतीला एकटे पाडले व तो म्हणू लागला की मी एका महान कार्याकरता इथे आलो आहे. एका अत्यंत श्रेष्ठ राजपुरुषाशी तुझे लग्न व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे. तुला योग्य असा नल राजा आहे आणि तुम्ही दोघं जण अमूल्य रत्नाप्रमाणे चमकत आहात. तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणाच्या जोडाप्रमाणे शोभेल. असं म्हणून हंसाने नलाची प्रशंसा करायला सुरुवात केली व शेवटी नलाचा निरोप, नलाची इच्छा दमयंतीला सांगितली. दमयंतीलाही नलाशीच लग्न करायचे होते. तुझा हा संदेश मी नलाला सांगू ना? तिने आनंदाने होकार दिला. प्रसन्नतेने हंस नलाकडे गेला. सर्व वृत्तांत नलाला सांगितला. नलाला हंसाबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली. दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले. दोघंही एकमेकांचे चिंतन करू लागले. दमयंतीचे खाण्यापिण्यातले लक्ष उडाले. सतत त्याचेच विचार, कारण ती मग अशक्त होऊ लागली. आम्ही तिच्या
अशक्त झाली. तिच्या आईवडिलांना खूप काळजी वाटली. काय करावं? न लगे औषधं मजला हे तिचे म्हणणे. अशी दमयंतीची स्थिती झाली. राजाने आपल्या मुलीचे स्वयंवर करायचे ठरवले. नारदांना ही बातमी समजल्यावर त्यांनी सर्वदूर ही वार्ता पसरवायला सुरुवात केली. त्यांनी दमयंतीच्या रूपाचे वर्णन करायला सुरुवात केली. विदर्भ राज्यात सर्वजण जायला निघाले. नलाने पण जायची तयारी केली. वाटेत त्याला 4 देवता भेटल्या. अग्नी, इंद्र, यम आणि वायू. या नलाला म्हणाल्या, तू जाऊन दमयंतीला अगोदर भेट. पण मी जाऊ कसा? अंगरक्षक, सुरक्षा रक्षक, अनेक सैनिकांच्या गराड्यात ती असणार. देवता म्हणाल्या, आम्ही तुम्हाला अशी विद्या देतो की तुम्ही सर्वांना पाहाल, पण तुम्हाला मात्र कोणीही पाहू शकणार नाही. अंतःपुरात गेल्यावर मात्र दमयंती तिच्या मैत्रिणींना तुम्ही दिसाल. तिथे गेल्यावर तुम्ही तिला सांगा की 4 देवता स्वयंवरासाठी आल्या आहेत, त्यापैकी एकाला वरमाला घाल. 4 देवतांचे महात्म्य पण सांग हं. नल म्हणाला, पण मी सुद्धा स्वयंवरासाठीच जात आहे. नल दमयंती आख्यान ही एक रसिली कथा आहे, उपजीव्य कथा आहे. अनेक भाषांमध्ये ह्या कथेचे भाषांतर झालेले आहे. अनेक कथा, अनेक नाटकं ह्यावर लिहिल्या गेली आहेत. खूप जणांची उपजीविका ह्यावर झालेली आहे. असो, देवता म्हणाल्या, तुम्ही आमचे काम करा. राजा नल दमयंतीच्या अंतःपुरात गेला व तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. आपण कोण आहात? नाव काय? इथे कसं काय आलात? मी नल आहे. ती थंडगार पडली नल आहे ऐकल्यावर. त्याच्या रूपावर भाळली. देवतांच्या आशीर्वादामुळे मी इथे आलो, म्हणून मला कोणी पाहू शकले नाही. देवतांचा दूत म्हणून आलो आहे. त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यात, त्या 4 देवतांपैकी एकाच्या गळ्यात तू मात्र माळ घाल. खरं तर तो स्वतःही एक कॅन्डिडेट होता, पण नलाने आपल्याबद्दल वकालत केली नाही. देवता त्याची सत्वपरीक्षा पाहत होते. तुझा निरोप मी देवतांना काय सांगू ते मला सांग. लक्षात ठेवा, आपलीसुद्धा देवता एकांतात लोकांतात परीक्षात घेत असतात. सूक्ष्म रूपात देवता आजूबाजूला आपल्या असतात आणि म्हणून आपण नेहमी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. दमयंती म्हणाली, मी माझ्या मनात निश्चय केला आहे की वरमाला मी नलाच्या गळ्यातच घालणार. असा निरोप जाऊन सांगा. तुमचा निरोप हंस पक्षाने सांगितल्यावर मी माझे मन तुम्हाला अर्पण केले आहे. माझा नमस्कार मात्र देवतांना सांगा. मी माझ्या धर्माचे पालन करते, तुम्ही पण तुमच्या धर्माचे पालन करा. नल देवतांकडे आला. त्याने सर्व वृत्तांत देवतांना सांगितला. दुसऱ्या दिवशी स्वयंवराच्या ठिकाणी हातात वरमाला घेऊन दमयंती नटून थटून आली. बघते तर काय, एकसारखे हुबेहूब दिसणारे 5 नल तिथे बसले आहेत. ही सर्व देवतेची कुरापत आहे हे दमयंतीने ओळखले. यातील माझा नल कोणता? कुलदेवतेचं स्मरण केलं, पितरांचं स्मरण केलं. मनाने मी त्यांना स्वीकारलं आहे. माझा निर्णय चुकता कामा नये. च्यवन ऋषींची भार्या सुकन्येवर असाच प्रसंग एकदा मागे आला होता. अश्विनी कुमार व ऋषी तिघांचे रूप सारखेच होते, तरी सुकन्येने आपल्या पतीला बरोबर ओळखलं. दमयंतीला आठवलं की देवतांच्या पापण्या हलत नाहीत, गळ्यातील फुलांच्या माळा कधी सुकत नाहीत, सावली कधी पडत नाही. बारकाईने दमयंतीने 5ही जणांचे निरीक्षण केले तेव्हा लक्षात आलं की 1 जणाची माळ अगदीच सुकली आहे. पापण्या त्याच्या मिटतायत. सावली जवळ पडलेली पाहिल्यावर दमयंतीने ओळखलं की खरा हाच नल आहे. तिने त्याच्या गळ्यात वरमाला घातली. वाद्ये वाजू लागली. नृत्य सुरू झालं. लक्ष्मीनारायण भगवान की जय या नावाने जय जयकार सुरू झाला. खरं तर देवता नलाची परीक्षा घ्यायला आले होते. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा सत्यपणा पाहून आनंदले. सर्व देवतांनी नलाला वर दिला. इंद्राने वर दिला की मी यज्ञात तुला प्रत्यक्ष दर्शन देईन आणि शेवटी गतीही देईन. अग्नी मला नला, जेव्हा तू इच्छा करशील ना तेव्हा काहीही साहित्य नसताना सुद्धा मी प्रगट होईल. यम म्हणाला, तू बनवलेल्या स्वयंपाकात उत्तम असा रस नेहमी उत्पन्न होईल. वरुण म्हणाला, इच्छा करशील तेव्हा मी जल प्रगट होईल. तुझ्या गळ्यातील पुष्पमाला नेहमी सुगंधित राहतील. उत्तमपणे स्वयंवर पार पडलं. सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत कली भेटला. अरे, एवढ्या धावत कुठे निघालास? स्वयंवराला निघालोय. अरे, ते तर झालं. कलीचा अपमान झाला. तो खूपच चिडला. त्याला नलाच्या अंगात शिरायचे होते. 12 वर्ष आत शिरण्याची संधी कली शोधत होता. एके दिवशी नलाने लघुशंका केल्यावर पाय धुवायला तो विसरला व ती संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला. नला आता ह्या नलाची बुद्धी विकृत होऊ लागली. त्याचा भाऊ पुष्करच्याही शरीरात कलीने प्रवेश केला. पुष्करने नलाला द्यूत खेळाचे आमंत्रण दिले. दमयंतीने मंत्र्याने खूप समजावले की अहो, खेळू नका, पण नल हा उन्मत्त झाल्याने त्यांनी कोणाचंही ऐकले नाही. कली शिरल्याने नलाची भाषा बदलली. जुवा खेळत राहिला.
रोज खेळायचा. महिनाभर खेळला. दमयंतीला पुढचे भविष्य कळले. तिने हुशारीने वार्ष्णेय नावाच्या मंत्र्याबरोबर इंद्रसेन व इंद्रसेनी ही दोन्ही मुलं माहेरी पाठवून दिली. वडिलांचा आदर राहावा म्हणून तिने ही योजना केली. राज्यासकट नल सर्व हारला. तुझ्या बायकोला लाव असं म्हटल्यावर मात्र तो जागा झाला. पण वेळ निघून गेली होती. नेसत्या वस्त्रामेशी अलंकार विरहित नल दमयंती राज्याबाहेर पडली. कोणीही कसलीही मदत राजाला करायची नाही अशी सक्त ताकीद पुष्करने नागरिकांना दिली होती. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, राहायला जागा नाही. थकून गेले बिचारे दोघंजण. एकदा चिमण्यांचा थवा बसलेला पाहिला. त्यावर नलाने आपले धोतर टाकले. धोतर सर्व चिमण्यांनी जोचीत पकडून उडून गेल्या. विवस्त्र अवस्थेत नल चाललाय. नल बायकोला समजावतोय की हे इथे 2 रस्ते फुटतायत. एक जातोय विदर्भाकडे, दुसरा जातोय कोशल देशाला. दमयंती तू मला सोडून माहेरी जा. मी तुमची जीवनसाथी आहे. सुखदुःखात तुमच्याबरोबरच राहणार. रात्रीच्या वेळी एका धर्मशाळेत विश्रांती घेत असताना नलाने तिच्या साडीचं टोक कापून अंगाभोवती पांघरले व तिला सोडून तो पळून गेला. माझ्यामुळे हिचं जीवन दुःखमय झालं आहे असं पुढे होता कामा नये. सकाळी उठल्यावर दमयंतीला पती काही दिसला नाही. खूप शोधलं, आक्रोश केला, पण कुठेच दिसला नाही. अर्ध्या साडीने शरीर बिचारी झाकायचा प्रयत्न करीत होती. थकून झाडाखाली बसली असताना एका अजगराने तिला गिळायचा प्रयत्न केला, पण व्याधामुळे ती वाचली. देवा माझे रक्षण कर. देवतांना ती बोलवते. उपासनेचा आश्रयो, उपासने बिन निराश्रयो. कोणत्या तरी देवतांची उपासना आपण नित्यनेमाने केली पाहिजे. समर्थ म्हणतायत ना, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वानुखी मंगल बोलवावे. अशा वेळेला अडचणीच्या वेळी ते दैवत धावत येऊन आपली सुटका करते. एका व्यापाऱ्यांच्या जथ्याबरोबर चालत चालत सुबाहूच्या राजधानीत ती पोचली. अर्धवट फाटकी मळकी साडी, चेहरा धुळीने माखलेला पाहून वेडी आली म्हणून मुलं तिला चिरवू लागली. सुबाहू राजाच्या आईने गच्चीवरून तिला पाहिले. चेहऱ्यावरच्या तेजामुळे कोणीतरी देवता आहे समजून तिला राजवाड्यात बोलावले. स्वच्छ आंघोळ घातली, उत्तम कपडे दिले. मी एका श्रेष्ठाची पत्नी आहे. काही दिवस मला आधार द्या. सर्व कामं मी तुमची रोज करेन, पण 1-2 गोष्टी मात्र मी करणार नाही. मी कधी उष्ट खाणार नाही, कोणाचे पाय कधी दाबणार नाही, परपुरुषाशी मी कधी बोलणार नाही. बेटू तू इथे निर्धास्तपणे माझ्या मुलीची मैत्रीण म्हणून राहा. इकडे नल धावतोय. त्याला एक करकोट नावाचा नाग, ज्याच्या डोक्यावर 10चा आकडा असलेला होता, तो भेटला. त्याने नलाला दंश केल्यावर नल काळा ठिक्कर पडला, बुटका झाला. अरे तुझ्या भल्याकरता मी हा दंश केलाय. नाग करकुट त्याला म्हणाला, तुझं पुढे सगळं भलं होईल असा नागाने वर दिला. जेव्हा त्याला पूर्व रूपात यायचं असेल ना, तेव्हा त्यांनी एक छोटासा कपड्याचा तुकडा दिला. तो डोक्यावर ठेव. नाग अंतर्धान झाला. पुढे नल अयोध्येत राजाकडे पोचला. मी अश्वविद्येत प्रवीण आहे. माझं नाव बाहुक. राजाने त्याला अश्वशाळेत ठेवले. इथे ही जी हा जो राजा आहे, विदर्भ देशाचा जो राजा आहे, त्याने मुलीच्या आणि जावयाच्या शोधाकरता म्हणून उत्तमोत्तम हेर आणि सैनिक पाठवले. जिथे दमयंती राहत होती तिथे विदर्भ राजाचा हेर आला. त्याने दमयंतीला बरोबर ओळखले. तिचं रूप पाहिलं आणि तो म्हणाला, जरी हिने साधे कपडे घातले असले तरी नक्की ही दमयंती आहे. दमयंतीनेही त्याला ओळखले. शेवटी सुदैव हेराने जाऊन त्या राजमातेला दमयंतीबद्दल सर्व हकीकत सांगितली. राजमातेने तिला रथातून अमरावतीला पाठवले, कारण तिच्या लक्षात आलं की तिची जी आई आहे ती आणि ही राजमाता दोघी बहिणी आहेत, आणि म्हणून आपल्या भाचीला तिने आनंदाने आणि अनेक दासदासींबरोबर आणि विदर्भ देशाला पाठवून दिलं. म्हणजे आता 2 मुलं आणि आई आता विदर्भ राजाकडे आपल्या माहेरी आलेली आहे. आता राजाने सर्व दिशेला मुलीच्या आणि जावयाच्या शोधाकरता म्हणून उत्तम हेर सैनिक पाठवले. हुशार दमयंतीने आपल्या हकीकतीची एक कविता लिहून सर्वांना शिकवली. जे लोक हेर म्हणून गेले ते लोक त्यांच्याकडे जाऊन तिने शिकवलेली कविता म्हणायचे. ऋतुपर्णाकडील बाहुकाने कविता ऐकली व तो रडू लागला. सर्व वृत्तांत त्या हेराने दमयंतीला सांगितला. पण दिसायला अगदी बुटके आणि कुरूप आहेत. देवयानीने विचार केला, हे माझे पती कसे असतील, कारण ते तर खूप सुंदर आहेत. मग देवयानीने एक साहस आपल्या आईच्या संमतीने करायचे ठरवले. दमयंतीचे दुसऱ्या स्वयंवराची वार्ता सर्वदूर तिने पसरवली. ऋतुपर्णाने ठरवले की स्वयंवराला जायचे. एका दिवसात अयोध्येहून अमरावतीला जायचे होते. बाहुकाने 4 अति चपळ पण अत्यंत रोड दिसणारे घोडे रथाला जोडले. 3 जण निघाले.
वाटेत राजाचा अंगरखा पडला. भाऊक म्हणाला, आपण 4 कोस पुढे आलो आहोत क्षणात. आता तुमचा अंगरखा विसरा, तुम्हाला तो मिळणार नाही. कारण वायुवेगाने घोडे धावत आहेत. रथात 3 जण ऋतुपर्ण, बाहूक आणि वार्ष्णेय सारथी म्हणून बसला होता. करता करता विषय निघाला, आपण दमयंतीच्या दुसऱ्या स्वयंवराला जात आहोत असं राजाने त्या बाहुकाला सांगितलं. ऐकून नलाला अतिशय वाईट वाटलं. हृदय त्याचं विदीर्ण झालं. वार्ष्णेय सारथी विचार करतोय, इतक्या लांबच्या प्रवासाला आपण निघालोय, राजाने एकच कसा काय सारथी घेतला म्हणजे ड्रायव्हर घेतला? खरं म्हणजे 2 हवेत. 4ही घोडे अशक्य किती आहेत? विचार करतोय की ही जी विद्या आहे ती फक्त ह्या जगात नलराजाच करू शकतो. पण हा तर बुटका काळा, हा कसा नल असेल? कारण हा जो वार्ष्णेय आहे ना, हा नलराजाचाच मुळी मंत्री होता. पण नलराजाने त्या वार्ष्णेयला ओळखलं नाही आणि या वार्ष्णेयनी नलराजाला ओळखलं नाही. ऋतुपर्ण गणनाशास्त्रात आणि द्यूतविद्येत निपुण होते. जंगलातून जाताना बेहरड्याच्या झाडाला 5 कोटी पानं आहेत असं नुसतं पाहून त्या ऋतुपर्ण राजाने सांगितले. एका फांदीला किती फळे आणि पाने त्यांनी न न म्हणजे मोजता सांगितली. मोजल्यावर तोच आकडा निघाला. शेवटी ऋतुपर्णाने आपली विद्या नलाला व नलाने अश्वविद्या राजाला दिल्यावर कली नलाच्या शरीरातून बाहेर पडला. संध्याकाळपर्यंत ऋतुपर्णाचा रथ विदर्भ नगरीत पोचला. ही जेव्हा वार्ता दमयंतीने ऐकले तेव्हा तिला खात्री पटली की इतक्या वायुवेगाने एका दिवसात येणारे केवळ आपले पतीच आहेत. तिच्या वडिलांना मुलीच्या स्वयंवराची योजनेबद्दल काहीहीच माहिती नव्हती. मग तिने सगळं वडिलांना समजावून सांगितलं. ऋतुपर्णाने बहाणा केला की तुमची नगरी पाहायला मी आलोय. बाहुकाला ड्रायव्हरच्या सदनात पाठवले. रथ येताना घोष कसा आहे हे दमयंतीने पाहिले. हा घोष म्हणजे हॉर्न, हा तर घोष पण नलाचा आहे. हा नक्की आपला नलच आलेला आहे. तिने सेविकेला पाठवलं परीक्षा घ्यायला. एक हंडा दिला पण तो रिकामा होता. नजरेने नलाने पाणी हंड्यातून हात ठेवल्याबरोबर तो हंडा पाण्याने भरला. मग तिने चूल ठेवली पण चुलीमध्ये अग्नीच नव्हते. तिने त्या नलाने हात ठेवल्याबरोबर आपोआप अग्नी पेटला. दमयंतीची खात्री झाली की रूप बेकार जरी असलं तरीसुद्धा हा नक्की नल आहे. काहीतरी मध्ये घटना घडल्यामुळे आणि ह्याचं रूप हे बेकार झालं असावं असा तिने तर्क बांधला. तिने मुलांना नलाकडे पाठवलं. मुलांना पाहून नल रडू लागला. पितृप्रेम जागृत झालं. पण रूप बघून मुलं मात्र घाबरली. आता पतीला नक्की ओळखायला दमयंती स्वतःच गेली. नलाने ओळखले. अगं, तू पुनर्विवाह म्हणजे आपली करतेस का? मी आत्ता असं ऐकलंय. तुम्हाला सोडून मी दुसऱ्या विवाहाचा कधी विचार तरी करेन का? पण तुम्हाला ओळखून इथे आणण्यासाठी मी ही योजना केली. पण तुमचे रूप असे का झाले? अहो, किती उंच पुरे सुंदर दिसायला होतात. हे अर्धे वस्त्र त्याने त्या कर्कोटाने दिलेले डोक्यावर ठेवल्याबरोबर आता नल हा पूर्ववत त्याचे रूप झाले. दोघांनाही आनंद झाला. 4 वर्षांनी त्यांचं मिलन झालं. दोघांनी मातापित्यांना नमस्कार केला. जावयाला आणि मुलीला पाहून सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांचे दुःख संपले. ऋतुपर्णाला सर्व हकीकत सांगितली. त्याचेही आभार मानले. कारण त्याच्यामुळेच हा विदर्भ देशाला आला होता ना. महिनाभर विदर्भात राहून सर्वजण घरी परतले. पुष्करला नलाने आव्हान दिले की द्यूत खेळ, नाही तर युद्ध कर. भावाला द्यूत येत नाही हे जाणून पुष्करने द्यूत खेळायची इच्छा व्यक्त केली. पुष्करला विश्वास होता की द्यूतात मीच जिंकणार. ऋतुपर्णाकडून द्यूताचे धडे नलाने घेतल्यामुळे नलाचा आत्मविश्वास वाढला होता. द्यूताला सुरुवात झाली. एक डाव खेळला, नल जिंकला व सतत जिंकतच गेला. मागील वेळचे गेलेले सर्व जिंकले, शिवाय पुष्करचे पण सर्व जिंकून घेतले. नल आता सर्वे सर्वा झाला होता. सर्वांसमक्ष नल पुष्करला म्हणतो, मी तुला खरं म्हणजे मारू शकतो, पण तू माझा भाऊ आहेस म्हणून मी तुला मारणार नाही. अरे, पूर्वी माझ्यात कली शिरल्याने मी मूर्खासारखा वागलो. पुष्कर, तुझी संपत्ती तुझ्याकडेच राहू दे. माझे राज्य संपत्ती पूर्वीची जी आहे ना ती मी घेतो. पुष्कर रडू लागला. आता आपण कधीही द्यूत खेळायचे नाही बरं. पुष्करला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व नलाला म्हणतो, तुझ्यासारखा पुण्यपुरुष जगलाच पाहिजे. नलाचा राज्याभिषेक झाला. नलदमयंतीचा संसार पुनश्च सुरू झाला. सर्व नागरिकांनी आनंदाने राजाचे स्वागत केले. कधी दुःख तर कधी सुख याचेच नाव आहे जीवन. नलदमयंतीचे आख्यान हे धर्मराजाला बृहदश्व ऋषीने ऐकवले. धर्मराजा, तू मला विचारले होतेस की माझ्यासारखे दूत खेळून सर्व हरणारा कोणी आहे का? आणि म्हणून तुला मी ही नलदमयंतीची गोष्ट सांगितली. अरे, घाबरतोस काय?
तुला तर 4 भाऊ आहेत. नल तर बिचारा एकटा होता. तुझे 4 अत्यंत पराक्रमी भाऊ आणि तुझी पत्नी. गेलेलं राज्य तू स्वतःच्या पुरुषार्थाने परत मिळव. चुकल्यावरही पुरुषार्थ करून परत गेलेले धन राज्य परत मिळू शकतो. आय कॅन रिमेड मायसेल्फ हे आपण लक्षात ठेवावं. नलदमयंतीच्या आख्यानाने लक्ष्मी हटणार नाही, दारिद्र्य येणार नाही. ज्यांना महानतेची आकांक्षा आहे त्यांनी कधीही खरं तर चुकता कामा नये. पण जर का चूक झालीच तर ती सुधारताही आली पाहिजे. दमयंती रडत बसली नाही. मुलांना माहेरी पाठवून दिलं. तिची ही सावधानता वाखाणण्यासारखी आहे. गांधारीने आपल्या डोळ्याची पट्टी थोडी जरी शिथिल केली असती तर काय झालं असतं, तुम्हीच विचार करा. या अशा कथा प्रेरणादायी आहेत म्हणून त्या ऐकायच्या असतात. आयुष्यात जितके प्रामाणिक व्हाल ना तितक्या देवता प्रसन्न होतात व तुम्हाला मदत करतात. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको जनार्दनः. ओम नमो भगवते वासुदेवाय.